नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कागद मापनमधील डझन, दस्ता, ग्रोस, रिम याची बेसिक माहिती सगळी बघितलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण कागद मापनवरील स्वाध्याय जो आहे त्यातील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न पहा. 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? आता एक ग्रोस कागद म्हणजे 144 कागद होय. मग आता आपल्याला दिलेले आहेत कागद 288 आणि आपल्याला ते विचारलेले आहे ग्रोसमध्ये. मग आता ग्रोसने 288 ला भागायचे. 288 भागिले 144. आता इथे आपल्याला 144 चा पाडा तर येत नाही, म्हणून आपण याला संक्षिप्त रूप देऊया. 12 ने भागूया. 12 एके 12, 12 दुने 24, 12 दुने 24, 12 चौक 48, 24 चे 12, 12 एके 12, 12 दुने 24. उत्तर आले 2. 288 कागद म्हणजे 2 ग्रोस कागद. आता हा दुसरा प्रश्न पहा. प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गांना हे कागद समान वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील? आता आपल्याला एक ग्रोस कागद म्हणजे 144 कागद. मग आपल्याला काय करायचं आहे? 2 ग्रोस रंगीत कागद. मग 2 ग्रोस बरोबर 144 गुणिले 2, 288 रंगीत कागद आले. आणि 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. मग 6 ग्रोस बरोबर 144 गुणिले 6, 144 गुणिले 6 बरोबर 6 चौक 24, 5 गेले 2, 6 चौक 24, 25 26, 5 गेले 2, 6 एके 6 2 8, 864 पांढरे कागद आलेले आहे. हे 288 आणि हे 864 यांच्यात आपल्याला बेरीज करायची आहे. 288 प्लस 864, 11. सगळे कागद मिळून आहेत 1152 कागद. आता हे 1152 कागद हे 24 वर्गांना समान वाटायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्यात 24 भाग केले पाहिजेत. म्हणून 1152 ला 24 ने भागूया. आता ह्या 1152 ला आपण 24 ने भागू. 12 एके 12, 12 दुने 24, 12 9 108, राहिले 7, 12 संग 72, 96 भागिले 2 बे एके 2, 2 चौक 8, 2 8 16. म्हणजे 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला येणार 48 कागद. तिसरा प्रश्न पहा. जोसेफने 1 रिम कागदापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले? आता 1 रिम कागद आहे. 1 रिम कागद म्हणजेच 480 कागद. आणि या 480 कागदापैकी 20 दस्ते कागद वापरलेले आहेत. मग एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे 20 दस्ते कागद वापरलेले आहेत. एक दस्ता कागद म्हणजे 24 कागद, म्हणून 20 दस्ते म्हणजेच 20 ने गुणायचे. 24 गुणिले 20, 24 दुने 48 आणि हा 0, म्हणजे 20 दस्ते बरोबर 480 कागद. म्हणजेच 1 रिम बरोबर 480 कागद आणि 20 दस्ते म्हणजे 480 कागद आहेत. म्हणजे 1 रिम कागदापैकी 20 दस्ते म्हणजे 480 कागद वापरले तर आपल्याकडे शिल्लक राहिलेले कागद असतील 0. चौथा प्रश्न. 400 रिम कागदापैकी 275 रिम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले? 400 रिम कागदापैकी, आता इथं रिम समान आहे त्यामुळे डायरेक्ट वजाबाकी करायची. 275 रिम कागद वापरले.
तर शिल्लक राहणार 125 रिम कागद शिल्लक राहिले. मग एक रिम म्हणजे 480 कागद. तर 125 रिम कागद बरोबर 480 गुणिले 125 कागद. यांचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 60,000 कागद. 60,000 कागद आपले उरलेले आहेत, पण त्यांनी विचारलेले किती दस्ते, म्हणजे याचं रूपांतर आपल्याला दस्त्यामध्ये करावे लागणार आहे. मग एक दस्ता म्हणजे 24 कागद. तर 60,000 म्हणजे किती दस्ते असे विचारले, त्यामुळे दस्त्याने 60,000ला भागायचे. 60,000 भागिले 24. 12 एक्के 12, 12 दुने 24, 12 पंचे 60. 5,000 भागिले 2, बे एक्के बे, बे दुने 4, बे पंचे 10, 25. 2,500 दस्ते. तर किती कागद शिल्लक राहिले? 2,500 दस्ते कागद उरले. 5वा प्रश्न, 4,850 कागदाचे किती दस्ते होतील व किती कागद उरतील? आपल्याला आता हे दस्त्यामध्ये विचारलेलं आहे. म्हणजे 4,850 कागद दिलेले आहे. आपल्याला हे दस्त्यामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणून दस्त्याने याला भागायचे. मग एक दस्ता म्हणजे 24 कागद, म्हणून 4,850 भागिले 24. 24 एके 24, 24 दुने 48. उतरून घेतले 5. भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 24 दुने 48. शिल्लक राहिले 2. आता इथे जे बाकी राहिलेले आहेत तेवढे कागद आपले शिल्लक राहिलेले असतील. म्हणजेच 4,850 कागदाचे 202 दस्ते बनतील व कागद शिल्लक राहतील 2 कागद शिल्लक राहतील. इथे पहा, एक दस्ता अधिक 3 ग्रोस अधिक 5 डझन बरोबर किती? मग आता एक दस्ता बरोबर 24 कागद, 3 ग्रोस बरोबर, आता एक ग्रोस बरोबर 144 कागद. तर 3 ग्रोस बरोबर 144 गुणिले 3. यांचा जर गुणाकार केला तर 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 13, 3 एके 3 आणि 4, 432 कागद. आणि 5 डझन, 5 डझन, 1 डझन बरोबर 12. तर 5 डझन बरोबर येणार 12 पंचे 60. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. 24 अधिक 432 अधिक 60. उत्तर येईल 516. या स्वाध्यायावरती अजून काही प्रश्न अगदी सेम असेच दिलेले आहेत. आता हा प्रश्न क्रमांक 10 थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न दिलेला आहे, तो आता आपण पाहू. प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला व 1/5 पट वह्या या प्रज्वलला दिलेत. म्हणजे 5 डझन वह्यांपैकी तर तिच्याजवळ आता किती वह्या शिल्लक राहिले म्हटले. मग 5 डझन, 1 डझन म्हणजे 12 वह्या. तर 5 डझनाच्या होतील 12 पंचे 60 वह्या.
आता या 60 वयांपैकी तिने अनुष्काला 1/2 पट वया दिल्या. अनुष्काला तिने ह्या 60 वयांपैकी 60च्या 1/2 पट वया, वेगवे बेत्रिक 6, 30 वया या तिनं अनुष्काला दिलेल्या आहेत व 1/5 पट वया या प्रज्वलला दिलेल्या आहेत. प्रज्वलला ह्या 60 पैकी 1/5 पट वया दिलेल्या आहेत. 5 एके 5, 5 दुने म्हणजे 12 वया ह्या तिने प्रज्वलला दिलेल्या आहेत. तर आता तिच्याजवळ या किती वया शिल्लक राहतील म्हटलेले आहेत. 60 वजा 30 राहिले 30 आणि या 30 मधून 12 गेले आणि राहिलेल्या 30 मधून पुन्हा हे 12 वजा केलं तर राहिले 18. म्हणजे प्रज्ञाजवळ आता 18 वया शिल्लक आहेत.